हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी तुम्हाला चटपटीत अशी मसाला दही भेंडी बनवून दाखवणार आहे, जी खूपच टेस्टी लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि खूप छानही बनते. यासाठी मी इथे भेंडी छान स्वच्छ धुवून घेतली आहे. नंतर त्याचे 2 ते 3 तुकडे आपण करायचे आहे, जास्तही बारीक नाही चिरायचे फ्रेंड्स. नंतर त्यामधून कट लावून घ्यायचे आहे थोडेसे. अशाच प्रकारे आपण सर्व भेंडी चिरून एका कढईमध्ये तेल घेतले आहे मी इथे, आणि त्यामध्ये आपण चिरलेली भेंडी फ्राय करून घेणार आहोत. भेंडी तशी लवकर शिजते वाफेवर, तर आपण इथे थोडीशी परतून घेतली तरीसुद्धा भेंडी सहज शिजते. त्यामध्ये मी इथे लाल मिरची पावडर ॲड केली आहे अर्धा चमचा, आणि थोडीशी हळद, नंतर अर्धा चमचा मीठ ॲड केले आहे आणि छान परतून घ्यायचे आहे. भेंडी मी इथे अर्धा किलो घेतली आहे, तुम्ही तुमच्या याच्यानुसार घेऊ शकता, कमी जास्त. नंतर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. सर्व त्याला मसाले लागले पाहिजे आणि ती शिजली पण पाहिजे छान. हे पहा, या प्रकारे छान फ्राय करून घ्यायची आहे. तर रेडी आहे आपली भेंडी. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. नंतर आपण त्याच कढईमध्ये हे पहा काढून घेतले आहे. नंतर त्याच कढईमध्ये आपण बारीक चिरलेला कांदा आणि मिरची, 4 ते 5 मिरच्या, हिरव्या मिरच्या मी इथे ॲड केल्या आहे. तर आपण इथे छान परतून घेणार आहोत. कांदा छान गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट ॲड करणार आहोत. ते पण छान परतून घ्यायचे आहे. हे पहा, या प्रकारे छान परतवल्यानंतर आपण दही घेणार आहोत. मी इथे अर्धी वाटी दही घेतली आहे. त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, हळद पावडर अर्धा चमचा, नंतर गरम मसाला मी इथे ॲड केला आहे. तुम्ही कोणताही गरम मसाला ॲड करू शकता. त्यामध्ये परत मी धने पावडर 1 चमचा ॲड केले आहे, आणि सर्व प्रकार छान मिक्स करून घ्यायचे आहे मसाले. हे पहा, या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले छान. हे पहा, आपले मसाले छान मिक्स झालेले आहेत. तर आपण आता इथे याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. आणि छान परतून घ्यायचे आहे. तेल सुटेपर्यंत याला छान परतवायचे आहे. हे पहा, अशा प्रकारे छान उकळी आली, तेल सुटले की आपण त्यामध्ये फ्राय केलेली भेंडी ॲड करणार आहोत आणि छान परतून मिक्स करून घ्यायचे आहे. खूप छान टेस्ट होते फ्रेंड्स याची, तुम्ही नक्की ट्राय करा. हे पहा, या प्रकारे. आणि थोडीशी भेंडी आपण छान शिजवून घेतली होती, तर आपण अजून थोडीशी शिजवून घेणार आहोत. नंतर शिजल्यानंतर रेडी आहे आपली भेंडी. थोडीशी चवीनुसार मी इथे मीठ ॲड केले आहे आणि परतून घ्यायचे आहे. थोडा वेळ भेंडी शिजून घ्यायची आहे आणि रेडी आहे आपली चटपट अशी मसाला दही भेंडी. खूप टेस्टी लागते. व्हिडिओ पसंत आला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.